येस प्रदीप भाऊ तुम्ही घेताय का स्ट्राईक प्रदीप बताने येस तर स्ट्रायकर बॅट हॅलो 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 माणुसकी 11 या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत झालेल्या तिघही सामन्यांमध्ये आपण बघितलं की प्रथम फलंदाजी करून 100च्या आत जर धावा जमवल्या तर चेस केल्या जाऊ शकतात. मात्र 100च्या वरती जर धावा असतील तर निश्चितपणाने थोडी अडचण काही समस्यांना सामोरं जावं लागेल. बघूया प्रथम फलंदाजीचं हे निमंत्रण जे दिलेलं आहे कशा पद्धतीने स्वीकारतात. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय स्क्वेअर लेग सीमारेषेवरून हवाई मार्गाने त्याला पाठवलाय षटकारासाठी. जिथे इनिंग जिथं मॅच जिंकल्यावर थांबले होते 77 धावांची जी खेळी केली होती प्रदीप भदाने यांनी पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात केली. परत एकदा दर्शनीय स्क्वेअर कट बघायलाच मिळाला. या ठिकाणी पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे गेला चेंडू 4 धावांसाठी. कुठेतरी गोलंदाजाला विचार करायला भाग पाडणारी फलंदाजी. हलकासा आखूड टप्प्याचा चेंडू दिसला त्याला स्क्वेअर लेग सीमारेषेवरून षटकारासाठी खेचला होता आणि ऑफसाईडच्या बाहेर आखूड टप्प्याचा चेंडू ज्याला स्क्वेअर कट करत पॉइंटच्या सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. 2 चेंडूंवर 10 धावा. प्रथमेश गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट उसळी घेणारा चेंडू. पंचांचा निर्णय वाईड अवांतर धाव वाईडच्या माध्यमातून. या षटकातला एक लिगल बाउन्सर जो असू शकतो तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे. परत एकदा चेंडूला हवाई रस्ता दाखवायचा होता. चेंडू बॅटची कडा घेत बॅटची वरची कडा घेत गलीच्या दिशेने झेल टिपला गेला आणि अशा पद्धतीने फायनली या षटकात एक गडी बाद करण्यात यश आलं. एक षटकार एक चौकार त्यानंतर या ठिकाणी विकेट सुद्धा घेण्यात यश आलं. अशा पद्धतीने पहिला झटका देखील या ठिकाणी लागलेला आहे. प्रदीप वैयक्तिक 10 धावा करून परतलाय. आतापर्यंत या MTCPL पर्व 5वं जे या आपण MS लाईव्हच्या माध्यमातून जे बघतोय त्यात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या देखील प्रदीपच्या नावेच आहे. ज्याने 77 नाबाद धावा केल्या होत्या. ओसामिया नवीन फलंदाज वन डाऊनवर. बघूया कशा पद्धतीने अजयची साथ या ठिकाणी दिली जाते. अजय अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवर. प्रथमेश बोरसे गोलंदाजी करतायत. चांगला चेंडू होता. चांगला लेंथवर फ्रंट फुटवर कमिट झालेला फटका. पाहिला की चेंडू ऑफच्या स्टिचच्या बाहेर आखूड टप्प्यात आहे. बॅकफुटवर संतुलन बनवत त्याला प्लेस केला होता गलीच्या दिशेने. सरळ क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला इनर सर्कलमध्ये. निर्धाव.
चांगली चांगली गोलंदाजी. एक चांगल्या दिशेने, एक चांगल्या लंबाईवर आपण चेंडू बघतोय आणि त्याचा मोबदला देखील गोलंदाजाला आतापर्यंत या षटकात मिळालेला आहे. माणुसकी 11 आणि एम-सी-सी 11 या दोघंही संघांना हा सामना करो किंवा मरो या स्थितीतला आहे. दोघंही संघांना हा सामना जिंकणं अनिवार्य आहे. परत एकदा चांगल्या टप्प्यावर अशा पद्धतीनं अंतिम चेंडू निर्धाव पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा, 1 गडी बाद, 11 एम-सी-सी 11. नवीन षटकाची सुरुवात होते. पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक असेल. पहिल्या षटकात 11 धावा आल्या. नवीन षटकातला पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. मिड ऑफवरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषे पलीकडे. सर्कलमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आणि त्याचा लाभ घेत चौकार खेचला अजयने. पहिलाच चेंडू त्याचा वैयक्तिक. 4 धावांनी या षटकाची देखील सुरुवात झालेली आहे. 4 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्येत भर पडली. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली. 15 धावा धावफलकावर. 1.1 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीचं निमंत्रण स्वीकारत एम-सी-सी 11. चांगला चेंडू यष्टिरक्षकाच्या उजव्या बाजूने बॅटची कडा घेत त्यांच्या दिशेने चेंडू अडवला गेला. विकी क्षेत्ररक्षक होता. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची त्या ठिकाणी संधी नव्हती. अनिल राईट आर्म ओव्हर द विकेट. छोटासा बॉलिंग रन ऑफ. या षटकातला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू उसळी घेत यष्टिरक्षकाकडे. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. 1 बाउन्स देखील या षटकातला झालेला आहे. आणि परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू जोरदार बॅट फिरवली होती. बॅटची कडा घेत कॉट बिहाइंड ज्याला म्हणतात यष्टिरक्षकाने झेल टिपला. अशा पद्धतीने दुसरा झटका लागला या ठिकाणी एम-सी-सी 11 या संघाला. अजय कॉट बिहाइंड विथ द बॉलिंग ऑफ अनिल. नवीन बॅटर्स मैदानाच्या आत. पुष्पकजी पगार डिफेन्सिव्ह रक्षात्मक तरीके से ज्याला म्हणतात त्या पद्धतीने सुरक्षितरित्या खेळून काढला. निर्धाव.
परत एकदा सुरक्षितरित्या खेळायचं होतं. बॅटच्या जवळून चेंडू बॅटला चकवत यष्टीरक्षकाकडे. चांगली गोलंदाजी होते. एक विकेट्स एक गडी बाद केल्यानंतर एक चांगला टप्पा या ठिकाणी लावून धरलेला आहे. एक चांगल्या दिशे परत एकदा बॅटची कडा घेतली होती. मात्र यष्टीरक्षकासाठी डिफिकल्ट. संतोष पवार याच्या डाव्या बाजूला चेंडू मिनीकडे जात असताना झेल घेण्याची कुठली संधी नाही. अंतिम चेंडू निर्धाव. षटक संपलं दुसरं. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. 2 गडी बाद 16. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 8 धावा प्रतिषटकच्या या सरासरीने धावा जमवल्या गेल्या आहेत. अजूनही 36 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया किती मोठं आव्हान या ठिकाणी देऊ शकतात. नवीन षटकातला पहिला चेंडू आखूड टप्प्याचा स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने भिरकावून दिलाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे गेला 4 धावांसाठी. निश्चितच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि चेंडू अडवला गेला असता. मात्र ऑकवर्ड बाउन्स ज्याला म्हणतात अनइव्हन बाउन्स त्या ठिकाणी होता आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. या मैदानावर मैदानाच्या मदतीने किंवा मैदानाच्या वरून चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि आतापर्यंत 120 धावांचं लक्ष देखील या मैदानावर आतापर्यंत मिळालेलं आहे. या षटकातला पुढचा चेंडू हलकासा आवाज यष्टीरक्षकाच्या मागून क्षेत्ररक्षकांचा आला. मात्र उत्साह जास्त होता त्या ठिकाणी. विश्वास कमी दिसत होता. चांगली गोलंदाजी प्रथमेश बोरसेने पहिल्या षटकात देखील केलेली आहे. परत एकदा जोरदार फटका खेळून काढलाय. चेंडू हवाई मार्गाने ट्रॅव्हल केलाय आणि निश्चितपणाने 6 धावा त्या ठिकाणी मिळतील. ओसामियाच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आला. परत एकदा ऑफच्या स्टिचच्या बाहेर उसळी घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाजाचा खेळण्याचा प्रयत्न नव्हता. बघितलं की चेंडू ऑफच्या स्टिचच्या पूर्णपणे बाहेर आहे. सोडून दिला यष्टीरक्षकासाठी. परत एकदा भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषेवरून. चेंडू एकदा परत सीमारेषेच्या बाहेर फेकला गेलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे 6 धावा. आतापर्यंत आपण बघितले की या मैदानावर चौकारांपेक्षा षटकारच जास्त आलेले आहेत. निश्चितच या खेळपट्टीवर गोलंदाजी करणं काही तेवढं सोपं नाहीये. MTCPL पर्व 5वा आपण बघतोय. आजच्या पहिल्या दिवसातच 2 फलंदाजांनी 50 पेक्षा जास्त धावा या ठिकाणी केल्या. एकाने 18 चेंडूत 62 धावा केल्या आणि दुसऱ्याने 77 धावांची नाबाद खेळी देखील या ठिकाणी केली आणि 2दा संघ 100 पार देखील गेलेत. निश्चितच या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार आहे पुढे येणाऱ्या सामन्यांमध्ये देखील. परत एकदा जोरदार फटका बॅकफुटवरून त्याला पुल करायचा होता. चेंडू मिड विकेट आणि मिड ऑन मधून ट्रॅव्हल होतोय साऊ कॉर्नरच्या दिशेने. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अनिल जोपर्यंत उजव्या दिशेला सरसावत चेंडू अडवतो. 1 धाव घेण्याची संधी. अंतिम चेंडू 1 धाव. अशा पद्धतीने तिसरं षटक देखील या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. 33 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 33 MCC 11.
हेलो, थैंक यू डीजे। नए ओवर की शुरुआत फिलहाल हो चुकी है। पहला गेंद जो कि डॉट बॉल रहा था। तीन 3.1 ओवर के खेल में अब तक 33 दो खिलाड़ियों के नुकसान के ऊपर। ये गेंद अच्छी दिशा के साथ, हालांकि हल्की सी दिशा ऑफ स्टंप के बाहर जरूर थी। अंपायर का डिसीजन आता हुआ वाइड। वैसे अगर देखा जाए तो विकेट कीपर अंपायर के डिसीजन से इतने कोई ज्यादा खुश नहीं दिखाई दिए। संतोष पवार विकेट के काफी नजदीक खड़े हैं और ओसामिया के ऊपर थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव बनाने का प्रयास जारी है। ये बहुत ही लाजवाब तरीके से लॉफ्ट किया है, लेकिन सीधे खिलाड़ी की गोदी में लॉन्ग ऑफ के ऊपर लपक लिए गए और यही प्लानिंग चल रही थी शायद। हल्का सा ओवर पिच खिंचा हुआ स्ट्रोक था, सही से गेंद की पिच तक नहीं पहुंच पाए और बाया पैर गेंद की दिशा में ले जाकर ड्राइव करने का प्रयास था और सही से टाइमिंग नहीं हो पाई और लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद को कैच कर लिया गया मैदान के अंदर। तो इस तरह से तीसरा झटका लगता हुआ। एमसीसी 11 लगभग 11 रन प्रति ओवर के आसपास का रन रेट मेंटेन करके रखा है। अभी फिलहाल थोड़े रनों के मामले में पीछे जरूर चल रहे हैं, लेकिन मानस की 11 और एमसीसी 11 दोनों टीमों के लिए ये मुकाबला अनिवार्य है। जीतना अनिवार्य है। जो जीतेगा वो अगले मुकाबले के लिए क्वालिफाई कर जाएगा और जो हारेगा उनका सफर यहाँ तक सीमित रह जाएगा। सिद्धू गए हैं बल्लेबाजी के लिए। ये बहुत ही खूबसूरत तरीके से लॉफ्ट किया है। छोटा तीर घाव करे गंभीर। हालांकि इतने ऊंचे कद के खिलाड़ी नहीं है, लेकिन बहुत ही जबरदस्त तरीके से लॉफ्ट किया। 6 रन। एक बार फिर बहुत ही खूबसूरती के साथ लॉफ्ट किया है, लेकिन मैदान के अंदर है या बाहर ये देखना दिलचस्प होगा। सीधे साइड स्क्रीन की तरफ। 6 रन। बहुत ही जबरदस्त हिटिंग। जी, साईट स्क्रीनच्या समोर जो प्रेक्षक उभा आहे त्यांना थोडं बाजूला होऊन जायचं प्लीज। कुणाल गेंदबाजी कर रहे, दौड़ना शुरू किया। दाहिने हाथ से ओवर द विकेट है। स्लो रन करने का प्रयास था। काउ कॉर्नर के ऊपर से एक गगनचुंबी, एक उतुंग जिसको कहते हैं कि एक लॉफ्टेड स्ट्रोक 6 रन के लिए। बहुत ही जबरदस्त हिटिंग। क्रिकेट के इस खेल में जो और इसी छक्के के साथ 50 रन से स्कोर आगे निकल चुका है। 52 रन। और देखते ही देखते इस ओवर में स्कोर अभी 50 के पार पहुंच चुका है। पिछला ओवर काफी हाँ, 4 ओवर के बाद कुल मिलाकर 52 रन, यानी कि 13 रन प्रति ओवर के हिसाब से अभी फिलहाल रन बन रहे हैं। अनिल ओवर द विकेट से।
पुष्पक के लिए इस बार पुष्पक ने ड्राइव किया गेंद को, मैदान से गेंद लुढ़कता हुआ लॉन्ग ऑफ सीमा रेखा के नजदीक आया, खिलाड़ी ने फील्ड किया, थ्रो किया, 1 रन आसानी के साथ। इसी 1 रन के साथ फिलहाल टोटल में बढ़ोतरी होती हुई 53। इस बार पैडल करना चाहते थे और किया भी, हालांकि टाइमिंग इतनी सही नहीं है, लेकिन इतना बल्ला जरूर लगाया कि आसानी के साथ दूसरे रन के लिए पलटे। जब तक विनोद जी बाउंड्री लाइन के नजदीक अपने दाई ओर जाकर गेंद को उठाकर फील्ड करके आसानी के साथ दूसरा रन पूरा हो गया। अच्छे तालमेल के साथ दूसरा रन बनाया, बड़े बड़े लंबे लंबे छक्के लगा रहे हैं और आसानी के साथ दूसरा रन भी ले लिया। यानी कि क्रिकेट को बात ही जानते हैं। क्रिकेट इट इज नॉट ओनली द गेम ओनली हिटिंग एंड बाउंड्रीज एंड सिक्सेस। एक बार फिर कलाइयों का इस्तेमाल करते हुए मिड विकेट की तरफ खेला है गेंद। जब तक खिलाड़ी बाउंड्री लाइन का खिलाड़ी फील्ड करे, आसानी के साथ एक सिंगल रन और जुड़ता हुआ टोटल में। ये गेंद अनिल की इतनी सही से टाइमिंग नहीं हो पाई, लेकिन इतना बल्ला जरूर लगा है कि एक सिंगल रन बना पाए। स्क्वायर लेग सीमा रेखा के नजदीक गेंद गया था, बाउंड्री लाइन के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया। एक बार फिर सिंगल रन से संतुष्ट। हालांकि एक अच्छी दिशा लंबाई के साथ इस ओवर में गेंदबाजी रही है पिछले ओवर के मुकाबले। एक बार फिर सही लंबाई के ऊपर बाया पैर गेंद की दिशा में ले जाकर काउ कॉर्नर की तरफ गेंद को ड्राइव किया है। खिलाड़ी है प्रथमेश बोर से बाउंड्री लाइन से गेंद को उठाकर फील्ड करके थ्रो करे। हालांकि काफी मशक्कत करनी पड़ी उनको और उसी का लाभ लेते हुए इस बार बहुत ही खूबसूरती के साथ और बहुत ही आसानी के साथ एफर्टलेस स्ट्रोक मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए और इसी छक्के के साथ ही ओवर भी पूरा हुआ। हॅलो यस डीजे थँक्यू। 64 धावा झालेल्या आहेत, 64 ॲट द मोमेंट। जस्ट वेट एंड वॉच व्हाट विल हैपन इन द नेक्स्ट। अभी काफी दिलचस्प मोड़ के ऊपर अभी मुकाबला चल रहा है। अभी भी 3 और ओवर का खेल बचा है। देखते कि बची हुई 3 ओवर में कितने ज्यादा से ज्यादा रन बना पाते हैं। नए ओवर की पहली गेंद विकी की बहुत ही अच्छी दिशा के साथ और लंबाई के साथ गेंदबाजी करते हैं विकी, अनुभवी है। देखते कि कितना सही परफॉर्मेंस दे पाते हैं आज। ये गेंद लाजवाब गेंदबाजी, एक अनुभवी गेंदबाज। हालांकि उनका बॉलिंग एक्शन इतना कोई ज्यादा आक्रामक नहीं है, लेकिन विकेट की दोनों दिशाओं में गेंद को मूव कराने की एक अद्भुत क्षमता है विकी के पास। इस बार गेंद ऑप्शन के बाहर से हल्का सा बाहर की तरफ निकलता हुआ, खेलने का कोई प्रयास नहीं था। हालांकि रिव्यू के लिए दर्शा रहे हैं तीसरे अंपायर के लिए। देखते हैं, अभी डिसीजन पेंडिंग है। मेन अंपायर जो है उन्होंने तो कोई डिसीजन नहीं दिया है, तीसरे अंपायर अपना फैसला सुना रहे हैं। फेयर डिलीवरी। बहुत ही खूबसूरत तरीके से गेंद को लॉफ्ट किया है, काफी देर से अपनी खराक में थे। जैसे गेंद बल्ले के जोन में दिखाई दिया, उसको उठाकर खेल दिया मिड विकेट के ऊपर से, बहुत ऊंचा लंबा और बहुत दूर गया 6 रन के लिए।
एक बार फिर कह सकते हैं कि अच्छी गेंदबाजी है। विकेट कीपर के लिए इतना आसान नहीं है विकेट के नजदीक होकर विकेट कीपिंग करना, लेकिन फिर भी संतोष अपना पूरा प्रयास कर रहे हैं। कुल मिलाकर 4 गेंदें डॉट रही है, एक छक्का भी पड़ा है। तो अब तक काफी अच्छा ओवर गुजरा है बॉलिंग करने वाली टीम के नजरिए से। इस बार टाइमिंग अच्छी है, ऊंचाई भी दिखाई दे रही है और कैरी कर जाएगी शायद 6 रन। यस, थँक्यू डीजे. मोटरसायकल ज्यांनी मैदानाच्या अगदी ज्यांनी जवळ मोटरसायकल लावल्या आहेत त्यांना कृपया विनंती आहे, थोड्या मागे करून घ्या ना प्लीज. एखादा खेळाडू बाउंड्री लाईनच्या सीमारेषेच्या जवळ येईल आणि मोटरसायकलवर आदळेल, जेणेकरून त्याला इजा होणार नाही, याच्यासाठी थोडंसं सहकार्य करा बरं प्लीज. थोडं मागे सरकून घ्या ना, थोड्या थोड्या गाड्या मागे करून घ्या. यस, थँक्यू डीजे. 76 धावा झालेल्या आहेत. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा झालेल्या आहेत. उरलेल्या 12 चेंडूंवर एक निर्धारित धावसंख्या डोक्यात ठेवून धावा. गोलंदाजाचं नाव सांगा बरं. यस 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 झालं. नहीम. MTCPL पर्व पाचवं आजच्या दिवसातला पहिल्या दिवसातला आपण खेळ बघतोय. MS लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आपण बघू शकता. चांगला जोरदार फटका खेळ. नवीन षटकातला पहिला चेंडू होता नईमचा. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू अडवला गेलाय. प्रथमेश बोरसे याचं अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव घेण्याची संधी. एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्येत भर पडली. एका धावेने पेनी पेनी मेक मेनी. परत एकदा चांगला लेंथवरचा चेंडू, ज्याला व्यवस्थितरित्या खेळता आलेलं नाही. एक धाव घेण्याची संधी होती. एका धावेने धावफलक हालतोय. 78 धावा एकूण धावफलकावर. 6.2 षटकांच्या खेळाच्या असमाप्तीनंतर MS11 फलंदाजी करतोय. नईमचा हा चेंडू पुष्पकार याच्यासाठी चेंडू आखूट टप्प्याचा होता, त्याला खेळून काढलाय त्या ठिकाणी. आणि इवन बाउन्स, ऑकवर्ड बाउन्स चेंडू सीमारेचे पलीकडे. 1 बाउन्स, चौकार. 4 धावा. ओव्हर टू डीजे. यस मनीष, थँक्यू. नईम गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट चेंडू ऑफ जस्टिसच्या बाहेर. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. अवंतर धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 83 धावा. नईमचा हा चेंडू, त्याला घुटना टेक षटकार देख, अशा पद्धतीने षटकार खेचायचा असेल कदाचित पुष्पक पगार यांना, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये काही संपर्क झाला नाही. निर्धाव. चांगली गोलंदाजी म्हणूया. पहिली इनिंग चालू आहे. MS लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आपण सामन्याचा आनंद घेऊ शकतो. स्क्वेअर कटचा फटका. पुष्पक पगार यांच्या बॅटमधून एक अव्वल दर्जाचा चौकार. या ठिकाणी सीमा रेषेच्या बाहेर समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूने चेंडू.
घुटना टेक षटकार देख परत एकदा मिस टाइम बॅटची आतली कडा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू अडवला गेला इनर सर्कलमध्ये. अंतिम चेंडूवर 1 धाव. 7व्या षटकाचा खेळ संपला. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 88 धावा धावफलकावर. अंतिम षटकातला पहिला चेंडू ओव्हर पिच होता, ज्याला डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. थोडासा चेंडू वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेकडे आला. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली. नवासी 89 धावा 89 या एकेरी धावेच्या मदतीने एकूण धाव संख्या. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. विकी गोलंदाजी करतो. विकीचा हा चेंडू ओव्हरपिच झाला आणि त्याचा भरपूर समाचार घेतलाय. डाऊन द ग्राउंड म्हणूया, नाही तर काऊ कॉर्नरच्या वरून म्हणूया, एक उत्तुंग असा षटकार बघाव्यास मिळाला. 6. षटकाराच्या मदतीने 95 जंप करत स्कोर आता 95 धावा. विकेचा हा पुढचा चेंडू परत एकदा जोरदार फटका साइड स्क्रीनच्या दिशेने, अगदी गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. सिद्धूच्या बॅट मधून आतापर्यंत 4 षटकार देखील आलेले आहेत. चांगला चेंडू होता. कोलटाप्यावरचा चेंडू 1 धाव घेण्यात यश. या एका धावेच्या मदतीने वैयक्तिक 46 धावसंख्येवर सिद्धू नॉन स्ट्रायकिंग एंडला. विकी गोलंदाजी करतोय. विकेचा चेंडू डाऊन द ग्राउंड परत एकदा आला. हे शतरक्षक आहे. सुंदर शतरक्षण उचलून फेकी देखील त्याची अव्वल झालेली आहे. 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याची संधी आणि त्या ठिकाणी सहजतेने दुसरी धाव संपन्न झालेली आहे. वेल रनिंग बिटवीन द विकेट. एक बाईज आणि एक वाईड असे 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी मिळाल्यात. चांगला चेंडू, मात्र 1 धाव घेण्यात यश. या एकेरी धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या 105. पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न झाली. पहिली पारी पूर्ण झाली. 8 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 105 धावा. 105 धावा बोर्डवर लागल्यात. तर 106 106 धावांचं टार्गेट असेल. एक शांत आणि सुमधुर गीत आपण ऐकणार आहोत. ओट यू डीजे सोनू. मुकेश सांग. मुकेश
मुकेश मुकेश निस- थँक्यू विजय. चला एमसीसी लवकर तुम्ही तर पोहोचा, ते येतील ना. एखादा खेळाडू असेल मागे तर येईल. ठीक आहे, तुम्ही तर चला, एखादा प्लेअर येईल. एक एक एखादा विषय असेल तर एक येऊ द्या ना. तुम्ही चला पुढे. वेळ जातोय, बाकी काही नाही. वेळेमुळे आपल्याला करायचंय. या ना, मॅच इथून बघायची असेल तर या. हा, मागून चलो बॅटर्स बॅटर्स मैदानाच्या आत जायचंय लवकर प्लीज. विनंती असेल, माणुसकी इलेव्हन या संघाच्या आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आत लवकरात लवकर जायचंय, कारण याच्यानंतर अजून एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. येस, थँक्यू टीचे. चलो बॅटर्स प्लीज, विनंती असेल बॅटर्स की मैदानाच्या आत लवकरात लवकर जायचंय. वेळ कमी आहे, कारण याच्यानंतर अजून एक मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यामुळे मैदानाच्या आत लवकरात लवकर दाखल व्हायचं. फलंदाजांना विनंती असेल. चला, 106 धावा बनवायच्या आहेत आणि त्या 106 धावा बनवण्यासाठी माणुसकी इलेव्हन या संघाच्या वतीनं मैदानाच्या आत दाखल झालेत संतोष पवार आणि विनोद माळी. बघूयात, 106 धावा आज दिवसभरातला खेळ जर बघितला तर अशक्य नाही आहे, सर्व काही शक्य आहे. कारण लगा तो सिक्स या टॅगलाईनने आतापर्यंत तरी हा खेळ इथे संपन्न होताना आपण बघतोय. बॅटरच्या बॅटला बॉल लागला की तो जवळ जवळ सीमा पार झाल्याशिवाय राहत नाहीये. त्याच माइंडसेटने कदाचित तिथं फलंदाजांचा प्रयत्न असेल फलंदाजी करण्याचा. तर बघूयात, 106 धावा, चेंडू 48 बॉलमध्ये 106 बनवायचे आहेत. तर गोलंदाज करणाऱ्या संघाचा देखील काहीतरी रणनीती असेल. त्या दोघांचा हा खेळ अर्थातच रन चेस आणि रन डिपेंड मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळणार आहे.
पहिल्याच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय आणि नाहीये कोणी तिथे. या रन चेसचा पहिला येतोय संतोषच्या बॅट मधून चौकार 4. ओट यू जय. थँक्यू डीजे. लागोपाठच्या दुसऱ्या प्रयत्नात देखील संतोषने इथं चौकार ठोकून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. अगदी दर्शनीय स्ट्रोक लागोपाठच्या 2 चेंडू आणि 2 चेंडूंवर इथे पॉवर प्लेचा फायदा घेतला जातोय. माहिती आहे 106 धावांचा बाटला करायचा आणि तो 106 धावांचा बाटला करण्यासाठी याच गतीने खेळावा लागणार आहे. नक्कीच एक संधी होती, परंतु यष्टीरक्षकाला खूप सारं खाली वाकावं लागलंय. जमिनीलगतच तो बॉल ट्रॅव्हल करत होता. पुन्हा एकदा फ्रंट फूट पर जाऊन स्लॉक स्वीप मारायचा होता फलंदाजाला, परंतु डाव्या यष्टीच्याही बाहेरून तो ट्रॅव्हल करतोय. या कारणास्तव पंच या चेंडूला दंडित करताय जो व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येत भर होईल 9 या अंकावर. लेंथवरचा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळून काढलाय, परंतु फंबल झालंय, मिसफील्ड झाली आहे आणि झालेल्या मिसफील्डमुळे एक धाव अगदी सहजगत्या इथे प्राप्त केली जाते. आणि या एका सिंगलच्या मदतीनं माणुसकी 11 या संघाच्या डबल फिगर मध्ये धावा लागताय. 10 रन्स ऑन बोर्ड. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला फलंदाजाकडून, परंतु रिव्हर्सचा प्रयत्न इथे निष्फळ ठरतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. उडवलाय बॉल. येस, सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये विनोद खैरनारच्या बॅट मधून येतोय एक क्लासी दर्जेदार सुपर सिक्सर. 6 षटकाची समाप्ती या षटकारानं झाली आहे. अर्थातच ओट यू जय. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जो षटकार आलाय ना, त्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 16 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. 42 चेंडूंचा खेळ बाकी आणि 42 बॉलमध्ये इथून 90 धावा बनवायच्या. अर्थातच प्रतिषटक 12.86 चा आस्किंग रन रेट. बॅटची आतली कडा शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात आहे. पुष्पक पगार तिथे चेंडूला अडवताय, थांबवताय. अर्थातच निश्चितच एक सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने 17 या अंकावर धावसंख्या जाऊन पोहोचली.
प्रयत्न केला गेला परंतु तो प्रयत्न इथं निष्फळ ठरतोय. बाईकच्या माध्यमातून कदाचित इथं धावा खर्च होताना दिसायला मिळत आहेत. आणि या 2 धावा आल्या आहेत बाईकच्या माध्यमातून. फलंदाजाला गोलंदाजाने चुकवलं होतं, बीट केलं होतं, परंतु स्लिपमध्ये उभे असलेले क्षेत्ररक्षक यांना देखील तो चेंडू चगवतोय आणि एक्स्ट्रा धावा इथे खर्च केल्या जात आहे. उडवलाय बॉल, लगा तो 6, चेंडू गेलाय सरळ आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार, षटकार 6. येस, थँक्यू. आणि इथे व्यासपीठाच्या समोर पवार यांचा दर्जेदार डान्स चालू आहे. पुन्हा एकदा कुलर लाईन वरचा बॉल, परंतु पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मधून टोलवायचं होतं फलंदाजाला. तो बॅटची कडा घेतली जाते आणि चेंडू गलीमधल्या क्षेत्ररक्षकाकडे ट्रॅव्हल होतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल असेल. पुन्हा पवार वर्सेस विनोद माळी असं हे विरोधातलं आक्रमण मैदानाच्या वरती आपण बघतोय. वेट करून मारण्याचा प्रयत्न इथे नाही तिथे फेकी उत्कृष्ट नाही आहे. क्षेत्ररक्षकाला यायला उशीर होतोय आणि चेंडू फेकायला देखील उशीर होतोय. या कारणास्तव इथे चोरटी धाव कंप्लीट केली जाते आणि या चोरट्या धावेच्या मदतीने धावसंख्येत भर होते. 26 धावा बोर्डवर लागल्यात. शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल ऑफ द पॉवर प्ले. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळून काढलाय, कव्हरच्या क्षेत्रात ढकलून दिला आणि एक सिंगल घेतली आहे. अर्थातच पॉवर प्ले समाप्त झालाय आणि पॉवर प्ले संपताक्षणी धावसंख्या जाऊन पोहोचते 27 रन. बिनगडी बाद टीम मानुस्की 11. ओव्हर टू यू डीजे. येस, थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चला अंपायर्स, लवकरात लवकर हर्डल मोकळ करायचं, वेळ कमी आहे. येस, गोलंदाजी मार्क वर दिसत आहे एपीआय दीपक बिरारी सर. शॉर्ट पिच बॉल आणि इकडे सरळ फायलेगच्या क्षेत्रात युवा शूजच्या बॅनरवर जाऊन चेंडू आदळतोय, सीमा पार, चौकार. येस, थँक्यू डीजे. डाऊन द ग्राउंड क्षेत्र आणि क्षेत्ररक्षक दूरवरती राहील. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर येतोय एक क्लासी दर्जेदार चौकार, 4.
आणि आता 8 रन आले. बाकी 20. थँक्यू डीजे. यासाठी एपीआय दीपक बिरारी सर यांच्यासाठी कॅश प्राइज आलाय. सागर पवार यांच्या वतीनं विकेट घेतली तर 201 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. अजून एक कॅश प्राइज आला एपीआय दीपक बिरारी सर यांच्यासाठी. जर का त्यांनी विकेट घेतली तर पोलीस हवालदार किशोर नेरकर यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातंय. पुन्हा एकदा बीट केलाय आणि ते रनआउटची संधी, परंतु चेंडू वेचायला आणि फेकायला उशीर होतोय. नक्कीच सन्माननीय विजय दादा यांच्या वतीनं सुद्धा 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातं एपीआय दीपक बिरारी सर यांच्या विकेटला. तब्बल एका विकेटला 1200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॉलवर टाकलेला बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळून काढलाय. फंबल झाला होता परंतु अड्डवलाय बॉल. चांगल्या क्षेत्ररक्षकाची चांगली फिल्डिंग मैदानाच्या आत आपण बघतोय. त्या पद्धतीनं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या 2 बॉलवर चौकार येऊन देखील इथे चांगली गोलंदाजी केली आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 या अंकावर. येणारे 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 68 धावांची आवश्यकता. बघूयात 30 बॉल 68चा पाठलाग कशा पद्धतीने केला जात होते. ओट यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चला चला अंपायर चला लवकर. हडल मोकळ करायचं. चला एमसीसी सहकार्य करायचं. लवकरात लवकर फील्ड सेट करायची आहे. चला लवकर, वेळ कमी आहे. लवकरात लवकर फील्ड सेट करायची आहे. पुष्पक पगार आलेत गोलंदाजीला. जखमी शेर खूप मोठी इंजुरी पायात असताना देखील संघासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसत आहे. पुष्पक पगार. या षटकातला पुढचा चेंडू अतिशय चांगल्या रित्या अडवला गेलाय सीमारेषेजवळ. दर्जेदार अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. समर्पण. पुष्पक पगार गोलंदाजी करतायत.
उजव्या हाताने वरती टाकला, चेंडू उचलून ट्रॅव्हल केलाय वाटतं त्याने हवाई मार्ग. निश्चितच पंचांचा निर्णय 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू दिशा थोडीशी ऑफच्या एसटीच्या बाहेर. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाईल. एकूण धावसंख्येत पहिल्या विकेटची गरज, पहिला गडी बाद करण्याची नितांत गरज क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिलाय. रिव्ह्यूसाठी वाईडचा रिव्ह्यू आहे. नाही, फेअर डिलिव्हरी. रिव्हर्स फटका खेळत होते फलंदाज. चांगला अव्वल दर्जेदार काव कॉर्नरवरनं षटकारासाठी उतुंग. विनोदच्या बॅटमधून हा चेंडू निश्चितपणाने मैदानाच्या दूर दूर ट्रॅव्हल होतोय आणि संघासाठी नितांत गरज असताना नेहमीच हा फलंदाज मैदानावर उभा राहणारा विनोद आज देखील आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय. या षटकाराच्या मदतीने स्कोर आता 50 पार 52 धावा धावफलकावर. छोटासा गोलंदाजी रनअप. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. इंजर्ड गोलंदाज निश्चितपणानं पूर्णपणे एफर्ट देऊ शकत नाहीये. या ठिकाणी संधी होती आणि संधी हुकली, झेल सुटला. केलेली मेहनत वाया गेली. हातातोंडाशी आलेला घास जमिनीवर पडला. 6 धावा. अव्वल क्लासिक दर्जेदार नेत्रदीपक वाडीश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. यस यस, थँक्यू डीजे. 62 धावा झालेल्या आहेत. 44 धावांची गरज विजयासाठी. 24 चेंडूंमध्ये 44 धावा लागतायत विजयासाठी. निम्मा पल्ला पूर्ण झालेला आहे. 24 चेंडूंमध्ये 62 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि अजूनही 44 धावांची गरज विजयासाठी. एकूणच हा सामना दोघही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा. त्यात आतापर्यंत 62 धावांची सलामी या दोघही फलंदाजांनी दिलेली आहे. संतोष आणि विनोदची ही जोडी एक एक पाऊल संभावित विजयाकडे नेते की काय असंच जणू आता सध्या तरी वाटायला लागलंय. क्रिकेट एक महान अनिश्चिततेचा खेळ. सगळ्यांना माहिती आहे. थोडं लवकर लवकर घ्या प्लीज.
संतोषच्या बॅटमधून चेंडू हवाई मार्गाने ट्रॅव्हल होताना दिसला, मात्र अंतर कमी राहिलं, उंची जास्त झाली आणि अशा पद्धतीने पहिला गडी बाद झाला. पहिला झटका, पहिला हादरा या ठिकाणी लागला. 62 धावांची साजेदारी जी तुटली. दोनशे 200 रुपयांचं पारितोषिक विकेटसाठी विजू दादा यांच्याकडून. पासष्ट धावांची साझेदारी जी झाली, जी पार्टनरशिप झाली, जी भागीदारी, ती शेवटी खंडित करण्यात यश आलं. वीरेंद्र पवार एक एक्सपिरियन्स गोलंदाजाने ती साझेदारी मोडीत काढली. त्यांची जागा घेण्यासाठी, संतोषची जागा घेण्यासाठी आसिफ मैदानात पोहोचलाय. बघूया कशा पद्धतीने ही मिळालेली संधी फलंदाजाला आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील. शानदार अव्वल दर्जाची गोलंदाजी. निश्चितपणानं नवीन फलंदाजाला आल्या आल्या फटके खेळणं पाहिजे तेवढं सोपं जरी नसलं तरी ही खेळपट्टी मात्र फलंदाजीला सूट आहे. निश्चितच धावा जमवल्या जाऊ शकतात. चांगली अव्वल दर्जाची गोलंदाजी. ब्लॉक केलं होतं स्क्वेअर लेग पंतांच्या उजव्या दिशेने चेंडू मैदानाच्या मदतीने सीमारेषेकडे गेला. असामिया शतरक्षक जोपर्यंत उचलून यष्टीरक्षकाकडे चेंडू परत करतो, एक धाव घेण्याची संधी. एक चांगलं षटक टाकलं जाते. जोरदार फटका. मात्र क्षेत्ररक्षक आहे, सांगळे सरांचं पूर्वानुमान चांगलं होतं. पुढे सरसावत चेंडू त्या दिशेने अगदी वेगाने ट्रॅव्हल करणाऱ्या फटक्याला सिंगल धावेत, एका धावेत त्यांनी परिवर्तित केलं. पवार यांचा चेंडू, बॅटची काढा घेतली यष्टीरक्षकाच्या डाव्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू पायाने अडवला गेला. हलकासा फंबल देखील झाला. मात्र एकच धाव घेण्याची संधी होती आणि एकच धाव घेण्यात यश. अतिशय अव्वल दर्जाचं षटक आतापर्यंत राहिलेलं आहे. एक गडी देखील बाद करण्यात यश आलेलं आहे आणि धावांच्या बाबतीत अतिशय कंजूसी या ठिकाणी दाखवलेली आहे. जोरदार फटका. क्षेत्ररक्षक आहे, बाउन्सी चांगला मिळाला आहे. एक चांगल्या टप्प्यावर चेंडू अडून फेकी देखील केलेली आहे. अंतिम चेंडूवर एक धाव. अशा पद्धतीने षटक देखील संपलेला आहे. पंचांचा निर्णय आला षटक समाप्तीचा. 66 धावा या षटकाच्या समाप्तीनंतर. 18 चेंडूमध्ये अजूनही 40 धावांची गरज आहे विजयासाठी. 24 चेंडूत 44 धावांची गरज होती. आता 18 चेंडूत 40 धावांची गरज. ओव्हर टू डीजे. यस, थँक्यू 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 डीजे. 18 चेंडूत 40 धावांची. हॅलो. षटकातला पुढचा चेंडू दिशाहीन गोलंदाजी ज्याला म्हणू शकतो. चांगलं क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षकाच्या मागे पंचांचा निर्णय. व्हाईट बॉल. दोघेही संघांसाठी करो या मरो या स्थितीतला हा सामना जिंकणारा संघ पुढच्या सामन्यासाठी क्वालिफाय होईल आणि पराभूत झालेला संघ त्याला आपलं आव्हान संपुष्टात आणावं लागेल. चांगली अव्वल दर्जाची गोलंदाजी. बॅटची काढा घेतली. क्षेत्ररक्षक धावतायत. बिरायरी सर आणि विकास धावतायत. एकाने अडवलं, दुसऱ्याने उचलून फेकी केली. 2 धावा घेण्याची संधी. 2 धावा संघासाठी वाचवल्या. निश्चितच बोला कशा विकेटसाठी? सांगळे सरांच्या विकेटसाठी ना? येस.
चांगले सरांच्या विकेटसाठी सन्मान्य किरण पाटील यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. मैदानाच्या आत आपण बघतोय सुरुवातीपासूनच 13चा आस्किंग रन रेट आणि आता देखील इथे 13चा आस्किंग रन रेट रिव्हर्सचा अटेम्प्ट केला गेला, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही प्रॉपर संपर्क नाही आहे. अर्थातच निर्धाव चेंडू. MCC मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि माणुसकी 11 दोघही संघ अगदी मैत्रीपूर्ण असलेले संघ, परंतु आज मैदानाच्या आत इथे कडवा लढा देत आहेत एकमेकांच्या विरोधातला हा लढा. बॉलवर टाकलेला बॉल तिथे वाईड आहे. निश्चितच डाव्या एसटीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल करतोय. लागलाय का? येस, डॉट डिलिव्हरी असेल. डॉट बॉल. काय गोलंदाजी चालू आहे सांगळे सरांची. दर्जेदार गोलंदाजी चालू आहे. 4 चेंडू टाकले. 4 चेंडूंमध्ये पहिला वाईड, तर तदनंतर एक डबल आणि येणारे दोघेही चेंडू निर्धाव आपल्याला बघायला मिळाले. 3 बॉलमध्ये 3 सिंगल, 3 धाबा इथे खर्च केलायत. आता मात्र बॅटची कडा आणि गॅप मधून बॉल ट्रॅव्हल करतोय. शतरक्षकांना हुलकावणी घालत चंचल मोबाईलच्या बॅनरवर जाऊन आदळतोय. सीमा पार चौकार 4. ओटी उडचई. थँक्यू विजय. आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येत आता बदल होईल. 14 बॉल आणि 33 ची आवश्यकता. पुन्हा एकदा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातात गिफ्ट दिलंय आणि हा कॅच पकडला जातोय. सन्माननीय किरण पाटील यांच्या वतीनं सांगळे सरांना दिले जात आहे 501 रुपयाचं कॅश प्राइज. डीजे. येस, डीजे. थँक्यू डीजे. विनोद माळी मैदानाच्या बाहेर येत आहेत, तर अनिल चौधरी मैदानाच्या आत दाखल होतोय. 14 बॉल 33 ची आवश्यकता असताना विनोद बाद झालेत. पुन्हा एकदा कॅश प्राइज आहे किरण पाटील यांच्या वतीनं. सांगळे सरांच्या शेवटच्या बॉलवर विकेट आली तर 501 रुपयाचं कॅश प्राइज. पाठ आणि पायाचा संपर्क होतोय. एक सिंगल घेतली आहे. दुसरीची तयारी दाखवली जाते, परंतु इकडे एकच धाव घेतली आहे. दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आत सांगळे सर टाकून देत आहे. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 32 आवश्यकता. 12 बॉल 32. 12 बॉल 32 ची आवश्यकता. बघूयात. मॅच आणि माहोल गरम आहे. कोण जिंकेल ते माहिती नाही, परंतु आजच्या दिवसभरातला हा एक थ्रिलर मॅच आपल्याला बघायला मिळतोय. बघूयात काय रणनीती आखल्या जातील, कशा पद्धतीनं प्लॅनिंग केली जाईल आणि त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन कशा पद्धतीनं केलं जाईल त्यावर डिपेंड असणार आहे या मॅचचा रिझल्ट. इथे तुम्हाला सुबुद्धीने आणि चांगल्या माइंडसेटने मैदान गाजवावं लागेल. नाही जमलं ते जमवावं लागेल. अशक्य गोष्टी शक्य कराव्या लागतील. अंपायर्सला विचारा, परंतु आता वेळ गेलाय. थांबून घ्या प्लीज. 12 बॉल आणि 32 ची आवश्यकता. बघूयात या 12 मध्ये 32 कशा पद्धतीने वाचवल्या जातील किंवा कशा पद्धतीने काढून घेतल्या जातील त्यावर डिपेंड असणार आहे या मॅचचा रिझल्ट. मैदानाच्या आत माणुसकी संघाच्या वतीनं अनिल चौधरी आणि आसिफ हे दोघेही धडधाकड फलंदाज आहे. त्यांच्या बॅटच्या मिडलला जर का बॉलचा संपर्क झाला तर निश्चितच तो बॉल सीमा भेटल्याशिवाय राहणार नाही. परंतु या 12 आणि 32 मधला प्रेशर कशा पद्धतीने हँडल केला जातो, कशा पद्धतीने या मॅचला मोकळं केलं जातं त्यावर डिपेंड असणार आहे या मॅचचा रिझल्ट. API दीपक बिरारी सर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आले. त्यांच्या आधीच्या वैयक्तिक कोट्यातल्या षटकात त्यांनी फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. त्याच कारणास्तव कदाचित पुन्हा एकदा MCC या संघानं
एपीआय दीपक बिरारी सर यांच्या हातात चेंडू दिलाय. अजून कॅश प्राइज आलाय एपीआय दीपक बिरारी सर यांच्या विकेटला. किरण पाटील यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. अजून एक कॅश प्राइज ऍड होत आहे. हवालदार किशोरजी नेरकर यांच्या वतीनं देखील एपीआय दीपक बिरारी सर यांच्या विकेटला 501 रुपये. अर्थातच एका विकेटला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे एपीआय दीपक बिरारी सरांचं. आसिफ आलाय पुन्हा एकदा स्ट्राईकवर. उडवलाय बॉल. आसिफ डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चेंडूला बनवतोय गोटी. सरळ सीमा पार षटकार. 6 ओटी. ऐसा थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवर सिंगल तर नंतरच्या दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. तिथून आता 25 धाब्यांची आवश्यकता. 10 बॉल आणि 25 ची आवश्यकता. बघूयात याच षटकात फलंदाजांचा प्रयत्न कशा पद्धतीने साजरा केला जातो ते. खोलवर टाकलेला बॉल. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये तरी देखील इथे बाईकच्या माध्यमातून एक घेतलीये आणि इथे फेकी जास्त गतीची असल्या कारणास्तव दुहेरी घेतली जाते. एक चूक महागात पडतीये. एक चूक महागात पडतीये. एक छोटी चूक यष्टीरक्षकाला कलेक्ट करता आली नाही. त्यानंतर पॉइंटवरच्या खेळाडूने तो बॉल उचलून जास्तीच्या गतीनं फेकलाय आणि कलेक्शन तिकडे गोलंदाजाला करता आलेलं नाहीये. या कारणास्तव 1च्या ऐवजी दुहेरी खर्च केली आहे. 23 ची आवश्यकता. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 मध्ये आता 23 ची आवश्यकता. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न परंतु बॅट हातातून निसटते. प्रदीप भदाणे चेंडूच्या दिशेला अगदी वाऱ्याच्या वेगाने वाहून येत आहेत. धावून येत आहेत. एक सिंगल. एकच सिंगल. 22 ची आवश्यकता. 8 बॉल शिल्लक आहेत. 8 मध्ये आता 22 ची आवश्यकता. 2 निर्णायक बॉल असतील. हे 2 निर्णायक बॉल या मॅचचा रिझल्ट देणारे बॉल असतील. प्रयत्न असेल फलंदाजांचा की या 2 बॉलवर 2 मोठे फटके खेळणं तर प्रयत्न असेल गोलंदाजाचा की हे 2 बॉल चांगल्या पद्धतीने टाकणं. हा ट्रॅकर बॉल लॉंग ऑनच्या क्षेत्रात टोलवलाय. मुन्ना पवार आहेत तिथं. बॉलला उचलतील आणि फेकतील. फक्त एक सिंगल. फक्त एक सिंगल. 21. 7 बॉल आणि 21. वाह काय दर्जेदार गोलंदाजी आहे. अनुभवी आणि दर्जेदार फलंदाज आहेत मैदानाच्या आत परंतु त्या फलंदाजांना फक्त एकच षटकार मारू दिलाय. शेवटचा बॉल निर्णायक बॉल असेल. या चेंडूवर षटकार मारणं बंधनकारक असू शकतं फलंदाजासाठी. बघूयात काय होतं ते. उडवण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन नाहीये. एलिव्हेशन नाहीये. फक्त एक सिंगल आणि त्या एका सिंगलवर समाधानी राहावं लागतंय. काय दर्जेदार षटक टाकलंय एपीआय दीपक बिरारी सर यांनी या षटकात देखील. फक्त तेरा धावा खर्च केल्यात आणि आता या मॅचला आणून ठेवलंय 6 बॉल आणि 20 रनवर. चेंडू शिल्लक आहेत 6. धावा बनवायच्या आहेत 20 आणि या शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी कुठल्या गोलंदाजाच्या माथी पडते ते बघण्यासारखं असेल. कारण संधी आहे हिरो बनण्याची. संधी आहे हे मैदान गाजवण्याची. ही संधी पुन्हा चालून येणार नाहीये. या संधीचं सोनं करायचं असेल तर गोलंदाज असो किंवा फलंदाज असो त्यांना या मैदानावरती चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. बघूयात या 6 बॉलमध्ये 20 रन मारायला हिरो ठरतो फलंदाज की हे 6 बॉलमध्ये 20 रन वाचवायला हिरो ठरतो गोलंदाज.
त्याच्यासाठी येणारे 6 बॉल आपल्याला बघावे लागतील. एस विजू दादा यांच्या वतीनं विकेटला 501 रुपये, तर किरण पाटील यांच्या वतीनं देखील विकेटला 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सहा बॉल आणि 20 ची आवश्यकता. पुष्पक पगार यांच्या हातात चेंडू. बघूयात काय होतं ते. हाफ ट्रॅकर बॉल, झेंडा उभा राहिलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जातोय आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांना दिलं जाणार आहे. किरण पाटील आणि विजू दादा यांच्या वतीनं या विकेटला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. येस, आउट यू डीजे. थँक्यू डीजे. 6 बॉल आणि 20 ची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर विकेट गेली आहे. तर आता मैदानाच्या आत दाखल झालाय संघाचा संघनायक दादू बोरसे. 5 बॉल 20. पाच बॉल आणि 20 ची आवश्यकता. पुष्पक पगार पायाला इंजुरी असताना सुद्धा संघाच्या विजयासाठी इथे मैदानावरती गोलंदाजी करायला उतरलेत. फुल केलाय, पुन्हा एकदा फटका फसतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाज धावताय चेंडूच्या दिशेला. मात्र इथं फक्त एक सिंगल, फक्त एक सिंगल. दुसऱ्या चेंडूवर देखील एक सिंगल आली आहे. येणारे 4 बॉल, धावा बनवायच्या 19. अशा असंख्य गोष्टी, अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्यात अनिल चौधरीनं. बघूयात अनिल चौधरी काय करतो ते. उडवलाय अनिलने बॉल, फेकून दिलाय सरळ भगव्या पताक्याच्या आहीवरून जातोय सीमा रेखा पार. षटकार 6. तीन बॉल आणि 13 रन. मॅन्डेटरी आहेत 3 मध्ये 2 मोठे षटकार. या षटकारानं फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावला असेल. गोलंदाजाचा आत्मविश्वास काय म्हणतोय बघूयात या पुढच्या डिलिव्हरीवर. लीव्ह केलाय बॉल, लीव्ह केलाय बॉल. अर्थातच पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खर्च केली आहे. चेंडू शिल्लक आहेत 3. हवा बनवायच्या आहेत 12. 3 बॉल आणि 12 रन. बघूयात काय होतं ते. पुढचा बॉल. लीव्ह केलाय, चॉच बॉल. बॉल थांब तुला पास. आता 2 बॉल आणि 2 षटकारांची आवश्यकता. जखमी शेर मैदानाच्या आत लढतोय. पुष्पक पगार, अनिल चौधरी याने या षटकार मारलाय. बघूयात या बॉलवर काय होतं ते. हा ट्रॅकर बॉल, बाटशी कडा, सेलिब्रेशन. पुष्पक पगार
दहाड़ रहा है यह शेर मैदान के अंदर। गुडलेनवर टाकलेला बॉल बाहेरच्या दिशेला गेलाय आणि फलंदाजाच्या बॅटचं चुंबन घेतलं गेलंय आणि यष्टी रक्षकाच्या हातात सामावलाय. पीक करायला थोडीशी अडचण झाली आहे. या कारणास्तव फलंदाज माघारी परतलेत. आणि वाईट दिलाय पंचांनी. एक बॉल 11. डान्सिंग डाऊन प्रयत्न एकदा वाईड मिळतोय. पुन्हा एकदा एक वाईड मिळतोय. एक बॉल आणि 10 रन. फलंदाजी करणाऱ्या संघाची कदाचित इच्छा असेल एखादा तरी नो बॉल यावं, परंतु इथं गोलंदाज गुड लेंथवर ठेवलेला बॉल ज्या बॉलला अनिलला बाद केलाय ना तो बॉल टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. ओव्हर द कव्हर्स, ओव्हर द पॉइंट, सरळ सीमा पार जातोय आणि इथे पुष्पक पगार यांच्यावर ज्या शंका उभ्या राहिल्या होत्या त्या शंकांचं उत्तर इथे मैदानाच्या आत आपल्या संघाचा विजय साजरा करून देताना देत आहेत. अर्थातच माणुसकी 11 या संघाला या स्पर्धेत निराशा लागते आणि बाद व्हावं लागतंय, तर MCC 11 या संघाला अजूनही लष्कर 11 या संघासोबत खेळावं लागेल. बघूयात त्या दोघांमधला विजेता संघ या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा संघ असेल सुपर 8 मध्ये दाखल होणारा. येस, थँक्यू विजय.